आपले प्रकरण 5वे संख्यांची तुलना आणि चढता व उतरता क्रम। तर चढता उतरता क्रम लावताना तुलना करावी लागते। तुलना करताना संख्यांमधला लहान मोठेपणा आला तर तो कसा दाखवला जातो पहा। या ठिकाणी आपण ते हे करू। समजा या ठिकाणी 5 ही संख्या आहे आणि या ठिकाणी 7 ही संख्या आहे। दोन्हीपैकी कोणती मोठी संख्या आहे? 7 ही संख्या मोठी आहे, म्हणून साइन अशा पद्धतीने येणार। च्यापेक्षा मोठे, च्यापेक्षा लहान आणि बरोबर असे 3 प्रकारे तुलना दाखवली जाते, शो केली जाते। त्यानंतर समजा या ठिकाणी 1503 आणि इकडं 1104 अशा संख्या घेतल्या आपण। तर आता याच्यातली तुलना करायची की कोणती मोठी संख्या आहे। तर मोठी संख्या जी असेल तर हे जे साइन आहे तर याचं जे समजा हे असेल मोठा भाग जो आहे तर तो मोठा भाग या बाजूने आला पाहिजे असा। ठीक आहे, म्हणजे 1503 ही 1104 पेक्षा कशी आहे? मोठी संख्या आहे। समजा दोन्हीकडं 1100 आणि इकडं पण 1100 अशा दोन्ही संख्या सारख्याच आहेत। या ठिकाणी कुठलीही मोठी संख्या नाही आणि कुठलीही लहान संख्या नाही, म्हणून इथं साइन कुठला येणार? बरोबर। म्हणजे 1100 डाव्या बाजूच्या आणि 1100 उजव्या बाजूच्या ह्या दोन्ही संख्या तुलनेमध्ये सारख्या आहेत, म्हणजे हे झाली तुलना। तर मग आता चढता उतरता क्रम लावताना अशा प्रकारची तुलना आपल्याला करावी लागणार आहे। त्यावरूनच संख्येचा लहानपणा आणि मोठेपणा ठरणार आहे। पुढं संख्या किती अंकी आहे हे पाहून चढता उतरता क्रम ठरवता येतो असं म्हणतं त्यानं। आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी ते उदाहरण घेऊया। पहा, उदाहरणार्थ घेतलं समजा ते उदाहरण घेऊ आपण 573 491 744 अशा 7044 या संख्येमधील लहान मोठेपणा ठरवायचा किंवा चढता क्रम लावायचा किंवा उतरता क्रम लावायचा असं जर सांगितलं असेल तर लहान मोठेपणा ठरवताना आपल्या लक्षातच येईल की या ठिकाणी ह्या 2 4 अंकी संख्या आहेत आणि त्या निश्चितच या संख्येपेक्षा कशा असणार आहेत? त्या मोठ्या असणार आहेत। मग आता याच्यामध्ये ठरवताना 4091 आणि 7044 यामध्ये ठरवताना दोन्ही मधली मोठी संख्या कोणती आहे? डाव्या बाजूने सुरुवात होणारी तर 4 आणि 7 याच्यामधलं पाहू। तर 4 आणि 7 या दोन्ही मधली 7 ही संख्या मोठी आहे म्हणून असं साइन येणार। याचा अर्थ 4091 आणि 7044 याच्यामध्ये ही संख्या काय असेल? 7044 मोठी असेल। आणि तर ही तर 3 अंकी संख्या आहे, तर 4 अंकी संख्येपेक्षा 3 अंकी संख्या कशी असणार आहे? लहान असणार आहे, छोटी असणार आहे। म्हणजे आपण वेगानं ते काय करू शकतो? एका अंकावरूनच लहान मोठेपणा ठरवू शकतो। आता पुढे पाहू आपण, इथे उदाहरण घेतलेत काय आपण। आता इथं मात्र सर्व 4 अंकी संख्या आहेत। ठीक आहे, आपण हे एक्झाम्पल म्हणून घेतलेलं उदाहरण होतं। आता इथे हे तीन संख्या दिलेल्या आहेत ज्या कशा आहेत? 4 अंकी संख्या आहेत। तर वरचं पाहू, सुरुवातीच्या ह्या संख्या पहा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? चढता उतरता क्रम लावायचा आहे। तर याच्यात सोपं आहे आपल्याला, कारण या ठिकाणी काय आहे बघा, आता जसं सांगितलं तसं या ठिकाणी 65,649 56,464 37,393। मग ही उतरता क्रम लावायचा असेल तर हाच क्रम उतरता आहे। पण या ठिकाणी सुरुवातीचा अंक पाहून सगळी संख्या वाचण्यापेक्षा सुरुवातीचे अंक पाहून पण आपण काय करू शकतो? लहान मोठेपणा ठरवू शकतो। याच्यामध्ये पहा, पहिल्या याच्यात 6 आहे, त्यानंतर 5 आहे आणि नंतर 3 आहे। याच्यात पण आपण काय करू शकतो? लहान मोठेपणा ठरवू शकतो। म्हणजे 5 पेक्षा 6 मोठे आहेत आणि 3 पेक्षा 5 मोठे आहेत। याचा अर्थ या 56,464 पेक्षा 65,649 मोठे आहेत, 37,393 पेक्षा 56,464 मोठे। मग आपण सगळी संख्या वाचण्यापेक्षा सुरुवातीचा जो अंक आहे त्याच्यावरनं देखील काय करू शकतो? संख्येचा लहान मोठेपणा ठरवू शकतो। ठीक आहे, पण आता पुढचं उदाहरण पाहूया। बघा, पुढच्या उदाहरणामध्ये आता इथे 29,000 इथं बघा, संख्येत चेक करताना 29,000 न सुरुवात आहे। म्हणजे सुरुवातीचे डावीकडून सुरू होणारे पहिले 2 अंक सारखेच आहेत।
2 9, इथं 2 9 आलेत, या ठिकाणी आलेत, या ठिकाणी आलेत. इतकंच नाही तर पुढं 6 देखील सारखेच आले. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण काय करू शकतो, त्याच्या पुढचा अंक घ्यावा लागेल. जर अंक समान असतील तर त्याच्या पुढचा अंक आपण काय करायचा, लहान मोठेपणा ठरवताना किंवा घेताना ठरवायचा. मग या ठिकाणी इथं 3 अंक सारखेच आहेत. ठीक आहे. 296 296 296. आता त्याच्या पुढे आपण पाहू, इथं 9 आलेत. ठीक आहे. त्यानंतर इथं 4 आलेत आणि त्यानंतर इथं 7 आलेत. ठीक आहे. तर मग इथं लहान मोठेपणा ठरवताना 9 नंतर कोणती संख्या येईल, म्हणजे तिच्यापेक्षा लहान असणारी 7, तिच्यापेक्षा लहान असणारी 4. म्हणजे याचा अर्थ 29,695 सुरुवातीला येईल, त्यानंतर 29,678 येईल दुसरी संख्या उतरता क्रम लावताना, आणि 29,645 हे सर्वात शेवटी येईल. हा घटक तसा आपला म्हणजे सोप्या पद्धतीने सांगण्याचा आणि लहान करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांनो. लक्षात घ्या, तुलना करताना जास्तीत जास्त प्रमाणात एका अंकावरून देखील आपण काय करू शकतो, त्याच्या उत्तरापाशी जाऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.